सकाळी कोमट पाण्यात लिंबू, मध किंवा मेथी, जिरे, धणे, ओवा, बडीशेप यांसारख्या मसाल्यांचे पाणी पिण्याचे फायदे सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्स आणि आहारतज्ज्ञ नेहमीच सांगत असतात. या व्हिडिओमध्ये मी सिद्धी तुम्हाला भारतीय स्वयंपाकघरात आढळणाऱ्या गरम मसाल्यांपासून तयार होणाऱ्या या डिटॉक्स वॉटरचे फायदे आणि ते बनवण्याच्या सोप्या टिप्स सांगत आहे. 1. जिऱ्याचे पाणी. आयुर्वेदानुसार जिऱ्याचे पाणी पोटदुखी, गॅस आणि पोटफुगी यांसारखे पचनाचे त्रास दूर करण्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. न्यूट्रिशनिस्ट ईशा लॉल यांच्या मते जिरं कोमट पाण्यात टाकल्यावर थायमोल नावाचा घटक सुटतो, ज्यामुळे शरीर आतून स्वच्छ डिटॉक्स होण्यास मदत होते. जिऱ्यामध्ये अत्यंत कमी कॅलरीज असतात. हे पाणी यकृत आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि पचन सुरळीत करून वजन कमी करण्यातही मदत करते. 2. धण्याचे पाणी. योगगुरू श्री नित्यानंदम यांच्या माहितीनुसार थायरॉईडचा त्रास असणाऱ्यांसाठी धण्याचं पाणी प्रभावी आहे, कारण यात अँटीऑक्सिडंट्स, खनिज आणि विटॅमिन्स असतात जे हॉर्मोन्स नियंत्रित करतात. धण्याचे पाणी शरीरातील युरिक ॲसिड नियंत्रित ठेवते, ज्यामुळे किडनी स्टोन आणि आर्थरायटिससारखे त्रास कमी होण्यास मदत होते. यातील लॅक्सेटिव्ह गुणधर्म आणि फायबर पचनास मदत करतात. धण्याची पावडर मध मिसळून खाल्ल्यास खोकला कमी होतो आणि दाणे चघळल्यास तोंडाची दुर्गंधी जाते. 3. ओव्याचे पाणी. दम्याच्या रुग्णांसाठी आणि श्वसनाशी संबंधित त्रासांवर ओव्याचा फायदा अत्यंत प्रचलित आहे. ओव्याचे पाणी प्यायल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होण्यासही मदत मिळते. 4. मेथीचे पाणी. मेथीचे पाणी शरीरातील इन्सुलिन आणि ग्लुकोजची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. शरीरातील हॉर्मोन्सचे नियंत्रण ठेवण्यासाठी, विशेषतः महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉन या हॉर्मोनची वाढ नियंत्रित करण्यासाठी मेथी फायदेशीर ठरते. त्यामुळे पीसीओडी किंवा पीसीओएस सारख्या मासिक पाळीशी संबंधित त्रासांमध्ये डॉक्टरांकडून मेथीचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. 5. बडीशेपचे पाणी. फॅट्स किंवा कार्ब्सयुक्त जड आहार घेतल्यावर अन्नाचे लहान तुकड्यांमध्ये रूपांतर करून पचन सुरळीत होण्यासाठी बडीशेप मदत करते. बडीशेपमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स असतात, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक, टॉक्सिन्स, लघवी किंवा मलावाटे बाहेर पडण्यास मदत होते. महिलांच्या शरीरातील अँड्रोजन नावाच्या हॉर्मोनची वाढ नियंत्रित करून चेहऱ्यावर येणारे केस, हर्सुटिझम आणि पीसीओडी किंवा पीसीओएसचे त्रास कमी करण्यास बडीशेपचे पाणी उपयुक्त ठरते. सकाळच्या घाईत हे पाणी झटपट कसे बनवावे? 3 सोप्या टिप्स. पहिली पद्धत. सकाळी उठल्यावर पाणी गरम करून त्यात जिरे, धणे, ओवा किंवा मेथीचे दाणे टाकून उकळवावे आणि नंतर ते कोमट झाल्यावर प्यावे. दुसरी पद्धत. रात्री झोपण्यापूर्वी हे दाणे एका पेलाभर पाण्यात भिजत ठेवावेत आणि सकाळी हे पाणी थोडे गरम करून प्यावे. यामुळे दाण्यांचा अर्क पाण्यात आधीच चांगला उतरलेला असतो. तिसरी पद्धत. सुट्टीच्या दिवशी हे दाणे गरम तव्यावर भाजून त्याची मिक्सरमध्ये पावडर करावी आणि रोज सकाळी चूर्णासारखे कोमट पाण्यात मिसळून प्यावे. महत्त्वाची टीप. पाण्याचे हे प्रकार वापरण्यापूर्वी आपल्या आरोग्याची माहिती असलेल्या एखाद्या डॉक्टर किंवा आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्यावा, जेणेकरून याचा अधिक फायदा होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. अशाच आरोग्यविषयक आणि उपयोगी माहितीकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन उपयुक्त व्हिडिओमध्ये. धन्यवाद.